लोणी परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणातील दोघे डॉक्टरांसह 3 आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे। या रॅकेटमागे आणखी मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात निळवंडे कालव्याजवळील एका खोलीत गर्भवती महिलांकडून पैसे घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात होती। या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर लोणी पोलीस स्टेशन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला। या कारवाईदरम्यान पोलिसांनी यूएसजी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच वाहनांसह सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात डॉक्टर राहुल आबासाहेब भनगे आणि अभिजित भुसाळ यांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले होते। दरम्यान लोणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत पुढील तपासात प्रदीप ढगे आणि निलेश भवर या दोघा एजंटांना अटक केली। हे दोघे गर्भवती महिला आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। आरोपी महिलांना संपर्क करून तपासणीसाठी आणत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। अटकेतील आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर श्रीरामपूर येथील डॉक्टर रवींद्र कुटे यांचा देखील या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी त्यांनाही अटक केली। सर्व आरोपींना काल माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी 10 मेपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले। या प्रकरणात आणखी काही डॉक्टर, एजंट आणि मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। बेकायदा गर्भलिंग निदानाच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय असून या रॅकेटची व्याप्ती इतर तालुक्यांपर्यंत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी।